श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर हा व्हिडिओ आहे पहिला श्रावण सोमवारची पूजा आणि नागपंचमी पण त्याच दिवशी होती. तर महादेवाची पूजा मी साधी सोप्या पद्धतीने कशी केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कोणते म्हणजे जप केलेला आहे हे करताना तर ते पण तुम्हाला मी नक्की सांगते पुढे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा मी कोणती पूजा करताना आपल्याला चौरंग घ्यायचा आहे. चौरंगाच्या खाली आपल्याला पहिल्यांदा स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचे, नंतर दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि मग मी पाटावरती शिवलिंग म्हणजे महादेवाची पिंड ठेवलेली आहे. तर महादेवाच्या पिंडीला मी पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक केलेला आहे, नंतर दुधाने अभिषेक केलेला आहे. दूधसुद्धा न तापवलेलं दूध आहे, तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडं तापवलेलं दूध असलं तरी चालेल. मग दह्याने अभिषेक केलेला आहे, मधाने अभिषेक केलेला आहे आणि नंतर परत मी पाण्याने अभिषेक केलेला आहे. या प्रकारे मी अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याच मंत्राचा जप केलेला आहे. कारण पहिलाच दिवस होता, नागपंचमी होती आणि पूजा वगैरे पटपट उरकून घ्यायची होती आणि पुरणपोळीचासुद्धा मला नैवेद्य करायचा होता. त्यामुळे मी आज फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक केलेला आहे. तर अभिषेक करून झाल्यावरती मी महादेवाची पिंड नीट स्वच्छ करून घेतली नंतर. आणि जे तीर्थ आपण म्हणजे जे काय अभिषेक केलेलं पाणी आहे ते मी झाडांना अर्पण केलेले. तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला पाणी अर्पण करू शकता. तर स्वच्छ पिंड धुवून घेतली आणि माझ्याकडे त्रिशूलसुद्धा आहे, तर ते सुद्धा मी तिथे महादेवाच्या पिंडीच्या तिथे ठेवते. तर त्यांना पहिल्यांदा इबीत वगैरे लावून घेतलं आणि अष्टगंध लावला, केशरयुक्त अष्टगंध. तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री शिव अष्टोत्तर नामावलीसुद्धा आहे, 108 नाम आहेत. तर त्याचासुद्धा तुम्ही ते म्हणतसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रुद्राभिषेकची पण सेवा आहे, ते करत तुम्ही अभिषेक करू शकता. तर तुम्हाला जे काही योग्य वाटेल किंवा जे काही तुम्हाला वेळेत तुमच्या होईल ते तसं तुम्ही करा. तर मी तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला होता आणि जे काही माझ्याकडे जेवढे बेल होते मी तेवढे शिवलिंगावर अर्पण केले. माझ्याकडे 61 बेल होते, तर तेच मी बेलपत्र अर्पण करत 108 वेळा जप केलेला आहे. बेल कमी होते, नंतर ते धुवायचे. म्हणजे एक बेलपत्र असेल तर तुम्ही तो परत एकदा पाण्यात बुडून घेऊन परत एकदा अर्पण करू शकता महादेवांना. आणि मी त्याला बेलपत्र अर्पण करताना मी त्या बेलाला तिन्ही पानांना केशरयुक्त अष्टगंध लावलेला आहे आणि मग बेलाला महादेवांना अर्पण केलेलं आहे. जे काही फळ असतं ते फळ अर्पण करा, फुलं अर्पण करा. तुम्हाला फूल वगैरे अर्पण करा. आणि हे सगळं झाल्यानंतर मी ते बेलपत्रावरती मला गळतीसुद्धा ठेवायची होती, म्हणून ते बेल मी साईडला करून ठेवले आणि एकच बेलपत्र ते महादेवाच्या पिंडीवरती ठेवलं आणि बाकीचे साईडला ठेवले आणि डेकोरेशन थोडंसं केलं, फुलं वगैरे ठेवली साईडनी आणि वरती गळतीसुद्धा चालू ठेवली. आणि तुमच्याकडे कोणतंसुद्धा फूल असू द्या, जे महादेवांना प्रिय असं पांढरं फूल किंवा धोत्र्याचं फूल, फळ वगैरे ते अर्पण करा आणि महादेवांना परत नैवेद्य वगैरे दाखवा, आरती वगैरे करून घ्यायची. मग मी आता त्यानंतर गळती वगैरे ठेवली वरती. तर मला नंतर नैवेद्य वगैरे करायचा होता, तर मी संध्याकाळीसुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य केला, कारण सकाळी उपवासच होता. मग पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग नंतर मी 108 वेळा ओम नमः शिवायचा जप केला परतसुद्धा, रुद्राक्षाची माळ घेऊन. आणि मग नंतर दुपारी मी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय पठण केलं. ते झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला, आरती वगैरे केली. शंकराचीसुद्धा आपल्याला आरती करायची आहे त्या दिवशी सोमवारी. आरती वगैरे करून घेतली आणि मग अशी मी साधी सोपी पद्धतीने देवपूजा केली. रुद्राभिषेक काय मी केला नाही.
पण तुम्हाला जर का रुद्राभिषेकचा व्हिडिओ हवा असेल, पूजा वगैरे कशी करायची आहे किंवा कोणते स्तोत्र वगैरे पठण करायचे असतील तर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल। तर ही पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। आणि पहिला सोमवार असल्यामुळं शिवामूठ होती तांदूळ, तर शिवामूठ अर्पण करताना आपल्याला तांदूळ मूठ भरून घ्यायचे आहेत आणि थोडंसं त्यात पाणी टाकायचं आहे आणि महादेवांना अर्पण करायचं आहे आणि एक मंत्र 3 वेळा बोलायचा आहे। शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी देवा, सासू सासरे दीर नणंद जावा, नावडती कर्रे देवा। हा मंत्र आपल्याला 3 वेळा बोलायचा आहे आणि शिवामूठ आपल्याला महादेवावरती अर्पण करायची आहे। आणि त्यानंतर मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला, आरती वगैरे केली। काही जणांना हा मंत्रसुद्धा माहीत नाही, फक्त तांदूळाची मूठ अर्पण म्हणजे महादेवाला फक्त अर्पण करतात। तर हा मंत्र म्हणायचा आहे, खूप साधा मंत्र आहे। तर तो मंत्र आपल्याला बोलायचा असतो कोणतीही शिवामूठ आपण जेव्हा महादेवाला अर्पण करतो तेव्हा। तर अशा प्रकारे मी आरती वगैरे सगळी करून घेतली, देवपूजासुद्धा माझी झाली होती। फक्त पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो। जर का तुमच्याकडे अवेलेबल सगळ्या वस्तू असेल तर तुम्ही बाकी सगळ्या वस्तूंचा अभिषेक महादेवांना करू शकता। ऊसाच्या रसाचा सुद्धा अभिषेक खूप चांगला असतो केल्याने महादेवांवरती। तर तुम्ही ते मंदिरात जाऊन करा किंवा मंदिरात जाऊन म्हणजे जाता येत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे मी महादेवाची पूर्ण पूजा केलेली आहे, नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे। साधी सोपी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।